नमस्कार. आंबवडे फिल्म्स सहर्ष सादर करीत आहोत 12 गावच्या भानगडी. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत. माणूस जन्माला आला की स्वच्छ पिठासारखा असतो आणि त्याला व्यसन जडलं की ते त्याच्या आयुष्याची काळी बाजू बनत जाते. माणूस समाजात पोखरला जातो आणि त्याचं कुटुंबही उद्ध्वस्त होतं. तर पाहणार आहोत अशीच आपण एक गोष्ट व्यसनाधीनतेवर. अरे राकेश, अरे इकडे बसलायस होय तू? असा आहे गावात शोधला तुला. हा, आणि काय चाललंय तुझं? काय चाललंय माझी? अरे तुला किती वेळा सांगितलंय की बंद कर असले. हा, काय तब्येतीचं करून ठेवलेस हे? हा, सुरेश, अरे तुला काय कळतं रे यातलं? हे बघ, हे जर घेतलं नाही ना माझ्या डोक्याला लय ताण येतो बघ, आणि झोप पण मला शांत लागत नाही. राकेश, हे बघ, तू जा. यानं कधीच कुणाचं चांगलं झालं नाही. सुधर. कितीतरी घरं बघतोय आपण. हा, या व्यसनामुळे दारूमुळे कितीतरी घरं रसाताळाला गेल्यात. हा, तर बंद कर एक. ऐक माझं. हा, किती वेळा सांगितलं तुला? म्हणतोयस नुसतं संध्याकाळी उद्यापासून नाही पेणार, उद्यापासून नाही पेणार, आणि सकाळ बघितलं की परत आहेच. अरे पण मला लय टेन्शन आहे रे, तुला काय सांगू? अरे पण पिल्यानंतर टेन्शन कमी होतंय का? हा? अरे पण मला झोप तरी शांत लागते ना. अरे तुझा आई बाबा किती टेन्शन घेतात बघ, रडतात माझ्यापाशी. हा, जरा तरी बघ त्यांच्याकडे आणि सुधर जरा. तू जा इथनं. मला टेन्शन वाढवू नकोस. तू जा. ऐक माझं. हा, आता आई वडील किती टेन्शन घेतात बघ. हा, हे बघ, आई वडिलांच्या टेन्शन पेक्षा माझी नोकरी सुटली ना त्याचं मला टेन्शन लय आलंय. आणि म्हणून मी, आणि हे बघ, माझं काय असेल ना ते माझ्या नशिबावर. तू जा इथून. जा तू. आता तुझा मित्र आहे मी. माझा आता मित्र हाय, आणि ह्यानं मला चांगली झोप सुद्धा लागते. अरे राकेश, तसं नाही. हा शत्रू आहे, शत्रू तुझा. अरे तब्येतीचं काय करून ठेवलंयस बघ. बायका पोरांग घरी आहेत त्यांचा तरी जरा विचार कर. हा, तू जात नाही ना, मी जातो इथनं. राकेश, ए, जा तू. सुरेश, ए सुरेश पोरा, अरे तू राकेशचा जवळचा मित्र आहेस ना? अरे पोरा, मग त्याला समजावून सांग की. सगळे वागणं बघून ना माझं काळीच फार चिरून जाते पोरा, काळी चिरून जाते. समजू शकतो. मी त्याला पूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काळजी करू नका. कशी काळजी करू नकोस? आणि त्याच्या वागण्याने घर दाटल्याने तुला सारा ऐकून टाकला की त्यानं. पोरा, अरे मला तो दिवस आहे ना लांब दिसत नाही. त्याचं जरी व्यसन चालू राहिलं ना ते एकदा दिवस आम्हाला सोडून निघून जाईल. आणि पोरा, अरे त्याची बायका पोरा, तुम्ही खचू नका. त्याची बायका पोरं उघड्या पडतील. सुरेश, त्याला समजून सांग त्याला पोरा. माझ्या खचू नका. मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मित्र आहे त्याचा. मी काय करतो त्याचा. लय उपकार होतील या म्हाताऱ्या माणसावर. पाहिलं मंडळी, व्यसनाधीनतेमुळं राकेशचं काय झालंय. अहो, समजून सांगण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे गेलाय. बघायचे कशी दुर्दान झाली त्याच्या शरीराची आणि कुटुंबाची. बघा पुढे काय होतंय.
काका राकेश बरा आहे ना आता? कोण सुरेश? हो. अरे बरं आहे. रातच्या गाडीत आलो आम्ही. अरे, सोन्यासारखी काही जमीन विकून पोरासाठी खर्च केलं. अरे, मुंबईचा डॉक्टर बोलला तू आता काय चांगला होणार नाही, 2 लाख रुपये लागतील. विचार केला आणि ती काय आहे माझी विकून टाकली. अरे जमीन काय तो उद्या गेल की परत. पोराचं पुरं लिव्हर बाद झालं होतं. अरे मुंबईच्या मोठ्या इस्पोर्टचं डॉक्टर येऊन तुला चांगलं ऑपरेशन केलं. आपली सक्सेस झालं. पोरं चांगलं झालंय बघ आता. बघ आवाज दे त्याला. राकेश राकेश अरे बरा आहेस ना? बाबा सुरेश. बरा आहेस का? हो. अरे तूच माझा खरा मित्र रे. अरे तुझं त्यावेळेस ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं. अरे आता आता सगळं संपलंय असं वाटतंय रे मला. सगळं संपलंय असं वाटतंय. असं म्हणू नकोस. अरे काय संपलं नाही. अरे तू चांगला झालास ना तेच आमच्यासाठी व्यवस्थित आहे. हे बघ तू काय काळजी करू नकोस. तू हे असल्यापासून दूर गेलास ना की सगळं व्यवस्थित होईल बघ. अरे, काय झालं नाही असं ठरवायचं आणि नंतर आता ह्यातूनच ना आपण आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करू. कसं काय रे सुरेश? सुरेश अगदी बरोबर. अरे तुझ्यासारखा मित्र खरंच बरं वाटतंय तू असलास की. काळजी घे स्वतःची आणि पुन्हा तू त्या मार्गाने जाऊ नकोस. आता कधीच नाही बघ सुरेश तुझं मी आता ऐकणार. आता मी कधीच जाणार नाही व्यसनाकडे. आराम कर. पाहिलं मित्रांनो, अहो राकेश काय त्याची चूक समजली, पण कधी वेळ गेल्यानंतर अहो शरीराचंही मात्र झालं आणि संसारी श्रीमंतीतून गरीबत आला. म्हणून सांगतो, व्यसन हे माणसाचं शरीरात संपवतं नाही तर भविष्यही संपवतं. म्हणून सांगतो, व्यसन सोडा, व्यसनापासून दूर राहा. सुखी संसाराला आधार द्या. व्यसन सोडा आणि आनंदी जीवन जगा. आजच व्यसन सोडा. होय हो, आजच. आंबोडे निर्मित. धन्यवाद.